आज आपण पाहणार आहोत व्हायरल फीवर म्हणजे विषाणूजन्य ताप, याच्यावरती काही कारणे, उपाय, लक्षणे आणि घरगुती उपाय, तसेच होमिओपॅथिक मेडिसिन काय घ्यायचे हेही पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण. हवामानातील बदल, हिवाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा, जसं चेंज होतो तसं हा ताप यायला काय होतो, सुरुवात होतो. जन्य पसरणारा ही रोग आहे. संसर्ग म्हणजे काय, जसं की शिंकणे, खोकणे किंवा हस्तोंदोलन केलं तरी हा काय होतो, ताप होतो. हस्तोंदोलन केल्यानंतर का, तर त्याचे बॅक्टेरिया वगैरे जे आपण तोंडाला हात लावतो तसेच त्याच्या हातावरती राहतात, ते आपण हस्तोंदोलन केलं की तसंच आपल्याला त्याचं काय होतं, संसर्ग होतो. तसंच दूषित अन्न पाणी, जसं की बाहेरील उघड्यावरचे अन्न किंवा अस्वच्छ पाणी पिल्याने काय होतो, ताप येतो. तसंच आपल्या शरीराची काय होते, प्रतिकार क्षमता ही काय असते, कमी असते. त्यामुळे काय होतो, हा आपल्या शरीराला लगेच अटॅक करतो आणि त्यामुळे आपल्याला ताप येतो. तर त्याची काय लक्षणे आहेत ते आपण पाहणार आहोत. हा काय होतो, अचानक ताप येतो. अचानक तापमान शरीराचं वाढलं की आपल्याला वाटतं आपल्याला आता ताप आला. तसंच अचानक आल्यामुळे त्याला काय होतं, हुडहुडी भरते. भरपूर अशा प्रमाणात काय होतं, अंगदुखी होतं आणि शरीर असं काय होतं, ठेचल्यासारखं होतं. असं कुणीतरी मारतं काय की असं वाटतं आपल्याला. असं पूर्ण अंग दुखायला लागतं. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला चक्कर यायला लागली, आपण पडतो की काय, असं इतकं आपल्याला थकवा जाणवतो आणि काम करण्याची कसलीही इच्छा राहत नाही आहे. त्यामुळे काय होतं, शरीर पूर्ण थकून जातं. तसंच ताप आल्यामुळे आपल्याला तीव्र किंवा मध्यम प्रकाराचं डोकं दुखायला चालू होतं. तसंच घशामध्ये खवखव, गिळताना त्रास होतो, घशात जळजळ होते, सर्दी, खोकला, नाक वाहणं किंवा कोरडा खोकला असणं ही तापात महत्त्वाची कारणे आहेत. तसंच पोटामध्ये म्हटलं तर उलट्या होणं, तापाने मळमळ आणि जुलाब होणं. तसंच काय होतं, भूक मंदावणे, अन्नाची चव नसणे, चव जाणे, तहान लागणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सारखं आपल्याला पाणी थोडंसं प्यावं असं. त्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे ऑफकोर्स काय होतं, डिहायड्रेशन शरीरात होतं. तर हीच लक्षणे जर आपल्याला लहान मुलामध्ये पाहायची असेल तर कशी पाहता येतील. लहान मुलांना तर काही सांगता येत नाही आहे. त्यामुळे ते काय करतात, मूल काय करतं, सतत रडत राहतं, चिडचिड करतं, दूध पिण्यास नकार देतं किंवा जेवणास नकार देणं, ते सुस्त होतं आणि नेहमीपेक्षा काय होतं, जास्त झोपलं जातं. त्यामुळे त्याचं अंग काय होतं, गरम लागतं. हे जर लक्षणे पाहिली तर काय, बाळाला काय समजायचं की त्याला ताप आलेला आहे. ताप आलेला हा आपल्याला सहसा कळतोच. पण समजा त्याचं नाही अंग गरम लागलं, पण मूल सतत रडत असेल तरी आपण सारखं त्याच्यावरती लक्ष देतो. अशा वेळेस बाळाचा थर्मोमीटर, जरी नेहमी आपण घरामध्ये थर्मोमीटर हा ठेवला पाहिजे, जेणेकरून बाळाचं आपल्याला टेम्परेचर पाहता येतं. तर याच्यावरती काय उपाय करावेत, काय ना केली पाहिजेत हे पाहूया. तर अंगामधलं पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला काय होतं, पाणी प्यावंसं वाटतं. ते काय करायचं आहे, भरपूर प्रमाणात प्यायचं आहे, जेणेकरून आपलं शरीर काय होतं, हायड्रेटेड राहिलं पाहिजे. त्यामध्ये पाणी प्यायचं आहे, सूप घ्यायचं आहे किंवा नारळ पाणीसुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतरच आपण काय करायचं, मोठ्या प्रमाणात काय करायचे, विश्रांतीसुद्धा घ्यायची आहे. घरगुती काढ्यामध्ये काय करायचं आहे, जर तुम्ही मोठे असाल तर काय करायचं आहे, आलं, तुळस आणि गवती चहाचा काय करायचं आहे, काढा घ्यायचा आहे. पण तेच लहान मुलं असेल तर काय करायचं आहे, तुळस आणि गवती चहा याचा काय करायचं आहे, काढा घ्यायचा आहे. त्यासोबतच काय करायचं, आपल्याला मिठाच्या गुळण्या करायच्या आहेत. मिठाच्या गुळण्या कशा करतो आपण ते तर आपल्याला माहीतच आहे. तसं
घसा जास्त दुखत असल्यात किंवा तोंडाला चव नसेल तर आपण मिठाच्या गुळण्या केल्यानंतर घशाला आराम पण मिळतो आणि तोंडाला चव देखील येते. त्यासोबतच आपण पाहणार आहोत की आहार कसा असावा, आपला शरीराचा आहार कसा असावा ते पाहणार आहोत. तर आपण काय करायचा, हलका पौष्टिक आणि सहज पचणारा असा काय करायचा आहार घ्यायचा आहे. त्यामध्ये काय घ्यायचं आहे काय घ्यायचं नाही ते पण पाहणार आहोत. त्यामध्ये द्रव पदार्थाचे सेवन काय करायचं आहे, हायड्रेटेड वाढवायचे आहे, जेणेकरून आपलं शरीर काय होतं, हायड्रेटेड होतं. हायड्रेटेड म्हणजे काय, आपलं शरीर जे सारखं पाणी आपल्या शरीरातून गेलेलं असतं, जसं की उलटी होणं, मळमळ होणं, उलटीद्वारे जुलाबाद्वारे पाणी आपल्या शरीरातलं कमी झालेलं असतं. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेट झालेलं असतं किंवा अतिशय प्रमाणात ताप आल्यावर सुद्धा आपलं तोंड कोरडं पडतं, शरीरातील पाणी कमी होतं, ताप आणि उष्णता आणि कमी झालेलं असतं, त्यामुळे डिहायड्रेटेड झालं असतं. त्यासाठी आपण द्रव पदार्थाचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे आपले शरीर काय होतं, हायड्रेशन टिकून ठेवलं जातं. तर यासाठी काय करायचं आहे, तापात कोमट पाणी काय करायचं, दिवसभर थोडे कोमट पाणी पित राहायचं आहे. त्यानंतर नारळ पाणी पण, जेणेकरून आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स केले जातात. जसं की इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आपल्या शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्याला बॅलन्स करण्याचं काम काय करतं, नारळ पाणी केलं जातं. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे नारळ पाणी ही देखील पिलं तर शरीराला गरजेचं आहे. परंतु नारळ पाणी किडनीचे आजार असणाऱ्या पेशंटनी नाही प्यायला पाहिजे, कारण त्यांचं पोटॅशियम वाढेल, त्यामुळे त्यांच्या किडनीवरती ताण येतो. त्यामुळे नारळ पाणी ही दिवसातून प्यावं, पण प्रमाणात प्यावं. सूप काय, टोमॅटो, मुगाचे वरण किंवा भाज्याचे गरम सूप घेतल्याने काय होतं, तोंडाला चव येते, शक्ती पण मिळते. मुगाची खिचडी कशी असते, अत्यंत हलकी असते, पचायला सोपी जाते. त्यात थोडं तूप टाकून खाल्ल्यास अतिशय उत्तम. त्यानंतर तांदळाची पेस्ट किंवा नाचणीची पेस्ट घेतल्याने शरीराला काय होते, ऊर्जा मिळते. तसंच मऊ भात आणि वरण हे सुद्धा पचायला सोपे असते. हे झाले खाण्याचे पदार्थ. तसंच आपण शरीरामध्ये वेगवेगळे फळे खायला पाहतो. ताप आल्यावर वाटतं की आपण फळे द्यावीत, तर कोणती फळे द्यावीत आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आराम मिळेल, तर चला पाहूया. संत्री, मोसंबी किंवा लिंबू सरबत घेतल्याने काय होते, प्रतिकारशक्ती वाढते. आणि पपई, सफरचंद ही सुद्धा पचायला सोपी असतात. परंतु जर आपल्याला भरपूर प्रमाणात खोकला आणि कफ येत असेल तर संत्री, मोसंबी, लिंबू किंवा पपई, सफरचंद हे पदार्थ काय केले पाहिजेत, टाळले पाहिजेत. तुम्ही बाकीचे पदार्थ खाऊ शकता, कारण बाकीचे जे आपण अन्नपदार्थ सांगितले ते खाऊ शकता. जर तुम्हाला खोकला जास्त येत असेल तर हे पदार्थ नाही खावावे. त्यामध्ये फक्त लिंबू सरबत ऑप्शनल आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर काय आहे, आपण काय टाळले पाहिजे, जसं की आपण सांगितलं की खोकला असेल तर आंबट फळे टाळा. तसेच आपण पाहणार आहोत तळलेले पदार्थ हे सुद्धा काय केले पाहिजेत, टाळले पाहिजेत. त्यामध्ये वडापाव, समोसे आणि अति तिखट पदार्थ टाळा, कारण हे पचायला जड असतात आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला त्रास चालू होतो जास्त. ऑलरेडी आपल्याला तापामध्ये उलटी, जुलाब हे प्रकार असतात. जरी नसले तरी हे पचायला सोपे. फक्त आपल्याला ताप असेल, उलटी, जुलाब नसेल तरी पण आपण तापामध्ये हे पदार्थ टाळले पाहिजेत सहसा. त्यानंतर काय करायचं आहे, थंड पेय. जसं आपण म्हणतो की उन्हाळा चालू झाला, आपल्याला आता थंड पाणी प्यायची फार गरज आहे, थंड पाणी. मग आपण लगेच फ्रीज उघडतो, फ्रीजमधून पाणी काढतो, पितो. पण ताप असेल तर फ्रीजमधलं पाणी काय करायचं, शक्यतो टाळायचं आहे. आणि आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स हे तर पूर्ण बंदच करून टाकायचं आहे. जर आपल्याला थंड पाणी पाहिजे असेल तर आपण काय करायचं आहे, डेऱ्यामधलं. पण आपण काय सांगितलं आहे,
कोमट पाणी प्यायला सांगितले. थोडे थोडे करून कोमट पाणी प्यायचं आहे. त्यानंतर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ पूर्णपणे काय करायचं आहे, टाळूनच टाकायचे आहेत, कारण त्यामुळे अजून आपल्याला संसर्ग होण्याची भीती असते. ॲकोनाईट ही आपण अचानक ताप येणे, खूप भीती वाटणे, अस्वस्थता होणे अशा वेळी दिली जाते. ती 13 पोटेन्सीमध्ये देतात शक्यतो. ड्रॉप 2 ते 3 थेंब कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा दिवसातून घेऊ शकता. पण हे सहसा होमिओपॅथिक डॉक्टरांना विचारूनच घ्यावेत, कारण त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत, परंतु ओव्हरडोस वगैरे होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलेलं कधीही बेटर राहतं. त्यानंतर पाहणार आहोत तर बेलाडोना चेहरा लाल होणं, डोके दुखणं, शरीर खूप गरम लागणं, त्यावेळेस आपण बेलाडोना हा 13 पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आहे त्यावर त्रास वाढणे, खूप तहान लागणे, तोंड कोरडं पडणे अशा वेळेस काय करायचं आहे, बेलाडोना हा 13 पोटेन्सीमध्ये घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे पणा जाणवणे, पापण्या जड होणे डोळ्याच्या, तसंच थंडी वाजून येणे अशा वेळेस काय करायचं आहे, जेल्सेमियम 13 पोटेन्सी घ्यायचं आहे. रस्टॉक्स हा 13 पोटेन्सीमध्येच घ्यायचा आहे. तो पावसात भिजल्यामुळे ताप येतो, अंगदुखी असेल, सतत कूस बदलण्याची इच्छा होत असेल अशा वेळेस काय करायचं आहे, रस्टॉक्स 13 पोटेन्सीमध्ये घ्यायचा आहे. तोही 2 ते 3 थेंब कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा घ्यायचा आहे. हे तात्पुरत्या स्वरूपाचे औषध आहे. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घ्यायचे आहे. तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. धन्यवाद. का रे बाळा, खोकलं यायला तुला?